नमस्कार, मी रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सर्व? मजेतनं मजेतच असायला पाहिजे. तर छान आज मी मसाले भात बनवत आहे आणि त्याच्यासोबत छान अशी कढी. तर मी सकाळी विचारलं की आज जेवणामध्ये काय बनवू, तर मला म्हणले की आज छान असं मसाले भात बनव, जर का बासमती तांदूळ असतील तर. तर मला खूप छान वाटलं, कारण असं रोज रोज स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना. एखाद्या वेळेस असं साधं सिंपल बनवायचं म्हटलं की असं वाटतं की आज पटापट कामं उरकून जातील म्हणून. तुम्हालाही असंच वाटतं का माझ्यासारखं? ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर आज मग छान अशी मसाले भात बनवला आणि छान थोडं दही होतं आणि त्यालाच छान असं मिक्सरला फिरवून घेतलं. मग छान अशी कढी बनवून घेतली. आता वातावरण थंड आहे आणि दिवस पण लहान आहे. कधी दिवस चालला माहीतच पडत नाही. थोडं का सकाळी लवकर नाही उठलं आणि कामं थोडे हळू केले की मग दिवस सर्व कामामध्येच निघून चालला. तर माझ्यासोबत तर तसं होत आहे या म्हणजे एवढ्यामध्ये. आणि थंडी पण खूप आहे, त्याच्यामुळं काय बाहेरचे कामं करायला पण नको वाटते दार उघडायला. तर आज तर सकाळी आम्ही सर्व घरातले कामं झाल्याच्या नंतर दार उघडून मग बाहेर गेलो आणि नंतर कुठं बाहेरचं झाडू वगैरे मारला. आता हे पॅकेटचं दही होतं, हे आंबट वगैरे जास्त राहत नाही. पण तरी म्हटलं आता याची छान अशी कढी बनवून घेते. कारण थोडं जरी असलं ना म्हणजे भात, मसाले भात किंवा काही आपण खिचडी वगैरे बनवतो, त्याच्यासोबत थोडंसं काही असलं तर छान वाटतं, नाही तर नुसतंच नको वाटते. तर होतं थोडं दही, तर चला म्हटलं छान अशीच असं कढी बनवून घेते. तर मग त्याचीच कढी बनवून घेतली आणि नंतर मग कुठं खाली गेलो आम्ही झाडू मारायला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby. खाली पण भरपूर आहे असं झाडायचं, म्हणजे आता हे समोर इतकं आहे आणि ते पलीकडल्या साईडनं पण तितकंच आहे. तर मी तिकडला व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. झाडून वगैरे झाल्याच्या नंतर मग वरती आलो आणि आंघोळी वगैरे झाल्या. मग बाईचा मेकअप करायच्या वेळेस बघा तिचं असं काही चालतं, ती अजिबात शांत बसत नाही. आणि नंतर मग आमचं चालू होतं तेव्हा बाईचे पप्पा आले आणि मग फोनमध्ये दाखवायले की म्हणायले की मी हाताने घेऊन खायलो बघा म्हणून. पण ते आता मोठ्यानं बाहेर मुली खेळत होते, त्याचा आवाज आणि त्याच्यामुळं मी वाईज ओव्हर ठेवला नाही. नाहीतर त्याच्यामध्ये दाखवायले होते की मी बघा म्हणत होते की मी हाताने घेऊन खाते. आणि मग लेकराला झोपू घातलं आणि पूजा वगैरे करून घेतली. पूजा झाल्याच्या नंतर मग कपडे वगैरे वॉश करायला टाकले. आता मी बाकीचा व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. रांगोळ वगैरे टाकता वेळेस थोडा व्हिडिओ शूट केला इथं पूजा करता वेळेस. तर निवांत अशी बाई जागी असली ना, ती खेळत असली तेव्हा ती मग पूजा करू देत नाही, मधामधातनी हात टाकत राहते. तर सर्व लेकरांचं असंच असतं बहुतेक. सर्व लेकरं सारखेच देवा अशी पूजा वगैरे करायला कशी असतं ती. लाईट वगैरे चालू असला ना तर इकडे लक्ष नसलं की येऊन सर्व एकत्र करून ठेवते किंवा मग झोपू घालते. गणपती बाप्पा झोपी गेला म्हणते मम्मा, असं तिचं सारखं चालू असते. म्हणजे छान ठेवत नाही कधी आपण. मग मी लाईट बंद करते आणि पडदा ओढून ठेवते, त्याच्यामुळं मग ते इकडे येत नाही. नाहीतर मग अस्तव्यस्त करून ठेवते सर्व. तर मग आणि पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग कपडे वगैरे वॉश करायला टाकले. तर माझं एक काम कमी झालं, कपडे वगैरे वॉश करायचं. तर मला त्याची तेवढी काळजी वाटत नाही, कारण आता वेळ जरी झाला ना तर उशिरानं काही वाटत नाही कपडे वगैरे वॉश करायला, कारण त्याच्यामध्ये कपडे सुद्धा ड्राय करून आपल्याला घेता येतात. जसे आपण डेली यूजचे जे कपडे आहेत तर त्याच्यामध्ये आपण वॉशिंग मशीनमध्ये जेव्हा आपण टाकतो ना, तर त्याला म्हणजे जेव्हा आपण ड्राय करतो तेव्हा त्याला एकवार करून ठेवायचं, तर एकदमच सुकल्यासारखे निघतात. आणि जेव्हा आपण पायपुसण्या वगैरे जे असे जड कपडे त्याच्यामध्ये टाकतो तर ड्राय करायचं, ते टाईम सेट करायचं, जास्त 2 वर करायचं. एकदमच असं वाटत नाही आपल्याला की आपण आत्ताच याला वॉश केलं म्हणून. तर मला याची आता कपड्याची अजिबात काळजी वाटत नाही, कारण उशिरानं जरी कपडे लावले ना मशीनला तर इझिली निघून जातात. आणि म्हणजे मुरवून ठेवत असते मी, नंतर मग धुवायला टाकते तर निघतात आणि परत त्याला लगेच ड्राय करून घेते. तर त्याच्यामुळं मला कपड्याची आता अजिबात काळजी राहिली नाही.
म्हणजे मला माहीत नव्हतं आधी की याच्यामध्ये कपडेसुद्धा ड्राय वगैरे करून घेता येतात, म्हणजे वॉश करतात म्हणून मला माहीत होतं. परंतु आता नवीन अशा काही वॉशिंग मशीन निघाल्या, तर त्याच्यावेळेस म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला तेवढं काही नॉलेजही नव्हतं म्हणजे मला. तर मग आता घरी आणल्याच्या नंतर मला माहीत झालं की याच्यामध्ये कपडेसुद्धा ड्राय करून निघतात. आणि वॉश जास्तही मला ते ड्राय करायचं आवडलं, कारण इझिली असे कपडे अजिबात वाटत नाहीत की आपण आत्ताच वॉश केले आणि एकदमच क्लीन निघतात सुद्धा आणि ड्राय पण करून घेता येतात आपल्याला. तर ते छान वाटतं मला एकदम. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तर आता मी याच्यामध्ये कपडे ड्राय करत आहे आणि आता ही जे वरचं म्हणजे त्याच्यावरून एक रिंगण असते जे त्याला वरतून सेट करायचं आणि आता मशीन मी चालू केली तर एकदमच इझिली एका मिनिटात आपले सगळे कपडे ड्राय करून निघतात. तर कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग? जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन ब्लॉग बरोबर.